हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण MSc ला जो तुमचा MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो सेकंड पार्ट आहे तुमचा फोर्थ सेमिस्टर, आपण लास्ट सेमिस्टरचे MCQ पॅटर्नमध्ये बघतोय, सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघतोय. थेअरी पार्ट कंप्लीट केला आहे. कसला? नॅचरल प्रोडक्टचा, केमिस्ट्री ऑफ द नॅचरल प्रोडक्ट सॉरी केमिस्ट्री ऑफ द नॅचरल प्रोडक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण मोस्ट ऑफ करून 3 चॅप्टरवरचे तुमचे सगळे क्वेश्चन कंप्लीट केलेत आपण, आणि थेअरी पार्ट पण मोस्ट ऑफ करून जवळजवळ सगळाच कंप्लीट केला आहे. आता आपण राहिलेले क्वेश्चन आय थिंक 20-30 क्वेश्चन राहिले असतील ते कंप्लीट करूया. स्टार्टिंग करण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला आता मग स्टार्ट करूया. आता बघा, आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण किती क्वेश्चन बघितले? 20 क्वेश्चन बघितले. ठीक आहे, ते पण कुठल्या चॅप्टरवरचे पाहिलेत तुम्ही? विटॅमिन आणि एन्झाईमवरचे बघतोय आपण. तुमचं लास्ट चॅप्टर बघतोय आपण. ठीक आहे, विटॅमिन आणि एन्झाईमचं 4th नंबरचं चॅप्टर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा की द नेचर ऑफ एन्झाईम इज. नेचर कसं असतं एन्झाईमचं? प्रोटीनसारखं असतं. ठीक आहे, प्रोटीन. ओके, क्वेश्चन आन्सरच घेतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इन अल्कोहोलिझम दिस एन्झाईम इज इव्हॅल्युएबल. तुम्हाला विचारलं गेलं आहे की कुठलं असतं त्याच्यामध्ये? अल्कोहोलिझम द एन्झाईम इज ग्लुटेनिल ट्राय पेप्टाइड्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथं सगळं थेअरी पार्ट आहे, तर तुम्हाला समजवण्यासारखं तर थेअरीचा स्टडी करावा लागेल. विथ रिगार्डेड टू एन्झाईम ॲक्शन द स्टेटमेंट इज इनकरेक्ट. तर तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट माहिती पाहिजे तर करेक्ट स्टेटमेंट हे तिघं पण येतं, ते पहिले तुम्ही तिघं पण लक्षात ठेवा करेक्ट स्टेटमेंट, म्हणजे त्याच्यानं तुम्हाला इनकरेक्ट लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, एन्झाईमसाठी तर तुमचे हे तिघी पण करेक्ट आहे तुमचे एन्झाईमसाठी. आणि इनकरेक्ट जे सांगितलं आहे ते म्हणजे काय? ॲडिशन ऑफ द लॉस ऑफ सक्सिनेट डज नॉट रिझर्व इन द इनहिबिशन ऑफ द सक्सिनिक डिहायड्रोजनेस बाय मेलोनेट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे की व्हॉट इज द काउंट ऑफ जीन दॅट डिटरमाइन द सिंथिस ऑफ द वन एन्झाईम. तर किती असतात? 1. ठीक आहे, तिथं दिलं जे 1 एन्झाईम. ठीक आहे, दिस एन्झाईम वॉज फर्स्ट आयसोलेटेड अँड प्युरिफाईड इन द फॉर्म ऑफ द क्रिस्टल इन युरिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे की मॅक्रोमॉलिक्यूल इन द नायट्रोजन कंटेनिंग पॉलीसेकेराइड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे की एन्झाईम डिराईव्ह मेटाबॉलिक पाथवे कॅन बी मेड फ्रॉम द मोर इफिशियंट बाय. कशामध्ये? मोर इफिशियंट बाय grouping enzyme into the multi-enzyme free floating complex, concentrating enzyme with the specific cellular compartment, fixing enzyme into the membrane so they are the adjacent to each other. म्हणजे तुमचे ऑल ऑफ दिस तुमचे तिघं पण आन्सर राईट. ठीक आहे, tryptophan synthesis of the E coil in the typical bifunctional organic enzyme consists of 2 protein designated A आणि B. कुठला आहे? तुमचे दोघी पण काय आहेत? 2 प्रोटीन डिझायनेड A आणि B. ठीक आहे, द स्टेटमेंट अबाउट एन्झाईम इज ट्रू. तर तुमच्यासाठी एन्झाईमसाठी तिघे पण स्टेटमेंट तुमचे काय आहे? ट्रू आहे. ठीक आहे, एन्झाईम इज ॲसिलेटेड रिॲक्शन बाय द लोअरिंग ॲक्टिवेशन एनर्जी. लोअरिंग ॲक्टिवेशन एनर्जी असते. सेकंड म्हणजे प्रोटीन हुज द 3 डायमेन्शनल फॉर द क्यू देअर फंक्शन आणि अल्टर द ओव्हरऑल चेंज इन द फ्री एनर्जी ऑफ द रिॲक्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे the enzyme coacts in the vital human health in way catalyze the hormone production which maintain the stomach lining. ओके, मी तुम्हाला इथे डिस्कस करत नाही, बस सगळा थेरी पार्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट द एन्झाईम. एन्झाईमसाठी कुठलं करेक्ट आहे? ते म्हणजे तुमचे तिघी पण आन्सर करेक्ट आहे. म्हणजे एन्झाईम इज द प्रोटीन आणि यूज इन द कॅटेलिन ॲसिलेटेड द रिॲक्शन. लाईफ विल नॉट exist without in presence of enzyme. Enzyme participate in the cellular metabolic process. तुमचे तिघं पण आन्सर राईट. ठीक आहे, नेक्स्ट आहे विच एन्झाईम इज यूज इन द बॉडी विच एन्झाईम इज यूज इन मेकिंग द बेबी फूड्स. तर कुठलं आहे ते तुमचं आलं? ट्रिप्सिन. कुठलं आहे? ट्रिप्सिन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे की नेम अँड एन्झाईम दॅट इज डिराईव्ह फ्रॉम द stomach of young ruminant animal is also used in dairy industry in producing the cheese is renin. Okay, naming the enzyme that is the digest fat and lipids whose coined the word enzyme is William Curie. ठीक आहे, लक्षात ठेवा, एवढं डिटेलमध्ये समजत नाही, लक्षात ठेवा, लग्नासारखी गोष्ट आहे. नेम इन द एन्झाईम विच इज नॉट प्रोटोनिनियस इन नेचर, तो म्हणजे रायबोझाईम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच एन्झाईम इज यूज इन द
बिस्किट मॅन्युफॅक्चर इन द लोअर प्रोटीन लेवल ऑफ फ्लोअर. कुठलं असतं त्या पिठामध्ये, कुठलं असतं लोअर, कुठलं यूज करता तुम्ही, कुठला असतो तो प्रोस्टेज, कुठला असतो प्रोस्टेज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की इनॲक्टिव्ह एन्झाईम विच आर नॉट बाउंड टू देअर कोफॅक्टर आर कॉल्ड ॲपो एन्झाईम. ठीक आहे. 39 नंबरचा क्वेश्चन आहे की ह्युमन सॅलायव्हरी अमायलेज एन्झाईम इज ब्रेक डाऊन द स्टार्च. द ऑप्टिमम pH किती असतो त्याच्या रिॲक्शनचा 6.7 असतो. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे तुमचा आला की द लॉक अँड की हायपोथेसिस मेकॅनिझम इज रिलेटेड विथ द फॉर द एन्झाईम स्पेसिफिसिटी. ओके. तुमचं इथं कंप्लीट तुमचा कुठला आहे नॅचरल प्रोडक्ट जो आहे आपण तो कंप्लीट केलेला आहे. आता पुढचे तुम्हाला जे पण असतील मला क्वेश्चन ते तुम्ही सांगा, ते आपण पुढे डिस्कस करूयात. आणि पुढच्या टॉपिकपासून मग आपण स्पेक्ट्रोस्कोपीवर मला विचारले गेलेत क्वेश्चन, तुम्ही स्पेक्ट्रोस्कोपीवरती घेणार आहे तर तुम्ही तेही बघा. ज्यांना स्पेक्ट्रोस्कोपीवरती ज्यांना हवे आहेत क्वेश्चन तर मी पुढच्या टॉपिकपासून स्पेक्ट्रोस्कोपी स्टार्ट करणार आहे. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.